चंद्रकांत दादांसाठी यंदा कोथरूड अवघडच. नमस्कार, सोशल चर्चामध्ये आपलं स्वागत आहे. मूळचे कोल्हापूरचे असलेले चंद्रकांत पाटील यांना कोथरूडकरांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत काहीशा नाराजीने का होईना निवडून दिलं. स्थानिक आणि आयात या मुद्द्याभोवती ती निवडणूक केंद्रित राहिली. आता 5 वर्ष जुने झालेले पाटील यांना कोथरूडकरांनी मनापासून स्वीकारलं का, हे आगामी निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. यंदा पाटील यांच्या समोर शिवसेना ठाकरे गटाचे आणि मनसेचेही आव्हान असण्याची शक्यता आहे. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कोथरूड मतदारसंघ हा भाजप बहुल मतदारांचा मानला जातो. इथे हमखास विजयाची खात्री असल्याने तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना इथून उमेदवारी देण्यात आली. तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलण्यात आल्याने मतदारांसह भाजपमध्येही या निर्णयावरून नाराजी होती. त्याचे पडसाद मतदानामधूनही दिसून आले. या निवडणुकीत पाटील यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे यांनी निवडणूक लढवली. चंद्रकांत पाटील 25,495 मतांनी निवडून आले. मात्र तिसऱ्या क्रमांकाची मते ही नोटाला मिळाली होती. नोटाला 4,028 मते मिळाल्याने पाटील यांना ऐनवेळी दिलेल्या उमेदवारीमुळे कोथरूडकरांमध्ये नाराजी असल्याची चर्चा झाली. मागील 5 वर्षात पाटील यांनी पुण्याचे पालकमंत्री आणि कोथरूडचे आमदार म्हणून पुण्यात जनसंपर्क वाढवला आहे. ते पुण्यात कायमचे स्थायिक झाले. मात्र तरीही या निवडणुकीत पाटील हे बाहेरचे उमेदवार असल्याचा प्रचार शिवसेना आणि मनसेकडून केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटील यांना पुणेकरांनी स्वीकारले की नाही हे स्पष्ट करणारी ही निवडणूक असणार आहे. कोथरूडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची फारशी ताकद नाही. बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आहेत. त्यामुळे पाटील यांना या मतदारसंघात शिवसेनेच्या युतीचा फारसा फायदा होईल असं चित्र दिसत नाही. या उलट बाणेर पाषाण या भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार आहेत. त्यांची साथ मोकाटे किंवा सुतार यांना मिळण्याची जास्त शक्यता आहे. 2009 पासून सलग 3 विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे यांना संधी दिली आहे. मात्र तिन्ही वेळा त्यांना अपयश आले. त्यामुळे या वेळच्या निवडणुकीत नवीन चेहरा म्हणून मनसेचे सरचिटणीस हेमंत संबूस हे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. शिवसेनेकडून मोकाटे की सुतार? तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि माजी मंत्री शशिकांत सुतार यांचे चिरंजीव पृथ्वीराज सुतार हे दोघे इच्छुक आहेत. दोघेही स्थानिक आहेत. सन 2008 मध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विभाजन करून कोथरूड हा नवीन विधानसभा मतदारसंघ तयार करण्यात आला. त्यानंतर झालेल्या 2009 मधील पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे हे निवडून आले. त्यानंतर 2014च्या निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांनी मोकाटे यांचा पराभव केला होता. 1990च्या आणि 1995च्या तत्कालीन शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून सलग 2 वेळा सुतार हे निवडून आले होते. आता पृथ्वीराज सुतार यांनी तयारी सुरू केली आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, कोण होऊ शकतं कोथरूडचा आमदार, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.